तपोवनातल्या साधूग्रामसाठी TDRद्वारे भूसंपादनाला शेतकऱ्यांनी ठाम विरोध केलाय। बाजार भावानुसार फक्त रोखीनं मोबदला देण्याची जागा मालक आणि शेतकऱ्यांची मागणी। महापालिकेचा 50% TDR आणि 50% रोख रकमेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावलाय। आरक्षण 377 एकरांवरून 1200 एकरांपर्यंत वाढवण्यालाही शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, तपोवनापासून 500 मीटर अंतरावरच्या झाडांची कत्तल केली जाते, अपडेट्स याबाबतचे। आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडे। विशाल, तपोवनापासून 500 मीटर अंतरावरच्या झाडांची कत्तल केली जाते, अपडेट्स याबाबतचे। नाशिकच्या तपोवनातले 1800 झाडं जी आहेत ती तोडण्याचा जो प्रस्ताव आहे तो अद्यापही अनुत्तरित आहे। मात्र तत्पूर्वीच तपोवनापासून जवळपास 500 मीटरच्या अंतरावरती झाडं तोडली गेलेली आहेत। जवळपास 300 झाडांची जी आहे ती या ठिकाणी कत्तल झाल्याचं आपल्याला दिसून येते। नवीन STP प्लांट या ठिकाणी उभारला जात आहे, त्या अनुषंगाने ही झाडं सरसकट जवळपास 300 झाडं तोडलेली आहेत। महत्त्वाचं म्हणजे या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या तोडल्यानंतर या नाल्यामध्ये फेकून दिलेल्या आहेत, तर जी मोठी जी लाकडं आहेत ती गाडली गेल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। तर आगामी कुंभमेळा जो आहे तो होत आहे, त्याच पार्श्वभूमीवरती शहरामध्ये नवीन STP प्लांट उभा केले जात आहेत आणि असाच एक प्लांट जो आहे तो तपोवनापासून अवघ्या 500 मीटरच्या अंतरावरती उभा केला जात आहे आणि त्यासाठीच ही झाडांची जी आहे ती कत्तल झाल्याचं बोललं जात आहे। विशाल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।